हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण 9th स्टँडर्डचा मॅथ्स 1चा जो तुमचा 5th नंबरचा चॅप्टर आहे. काय चॅप्टरचं नाव आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हा चॅप्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता बघा, चॅप्टरचं नाव काय आहे आणि त्या नावाचा अर्थ काय आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. काय बघा, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता बघा, एक एक शब्दाचा आपण मिनिंग काढूया. लिनियर लिनियर या शब्दाचा अर्थ काय? तर लिनियर म्हणजे काय? तर ज्याची डिग्री किती असत्या 1. लिनियर या शब्दाचा अर्थ काय? डिग्री किती पाहिजे तुमची? 1 पाहिजे. बघा, लिनियर म्हणजे काय? डिग्री 1 पाहिजे. त्यानंतर दुसरा शब्द आहे तुमचा इक्वेशन्स. इक्वेशन कुणाला म्हणायचंय? तर बघा, इक्वेशनला तुमचे किती साईड असतात? 2 साईड असतात. एक असते तुमची RHS आणि दुसरी साईड कोणती असते तुमची? LHS. आणि मध्ये साइन कोणतं पाहिजे? इज इक्वल टू. त्याला काय म्हणायचं? इक्वेशन. म्हणजे आता बघा, x इज इक्वल टू 0 हे काय झालं तुमचं? इक्वेशन. काय इक्वेशन झालं? त्याला LHS आहे, RHS आहे आणि मध्ये साइन कोणता आहे? इज इक्वल टू. जेव्हा असं असते तेव्हा त्याला काय म्हणतोय आपण? इक्वेशन. त्यानंतर बघा, इन टू व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल्सचा अर्थ काय बघा, तर व्हेरिएबल्स म्हणजे काय? A to Z म्हणजे ABCD मधले तुमच्या A to Z अल्फाबेट्स. बघा, व्हेरिएबल्स म्हणजे काय? तुमचे ABCD आहेत, त्या ABCD मधले A to Z जे अल्फाबेट्स आहेत त्या अल्फाबेट्सला काय म्हणतोय आपण? व्हेरिएबल. आणि ह्या चॅप्टर मध्ये तुम्ही किती व्हेरिएबल बघणार आहे? तर 2 व्हेरिएबल्स असणार आहेत. म्हणजे एका इक्वेशन मध्ये कंपल्सरी किती इक्वेशन पाहिजेत? 2 इक्वेशन पाहिजेत. बघा, चॅप्टरचं नावाचा अर्थ काय? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर म्हणजे काय? ज्याची डिग्री किती असते? 1. इक्वेशन म्हणजे काय? LHS पाहिजे, RHS पाहिजे त्या इक्वेशन आणि मध्ये साइन कोणतं पाहिजे? तर इज इक्वल टू. व्हेरिएबल्स कुणाला म्हणायचं? तर A to Z जे अल्फाबेट्स आहेत ABCD मधले त्याला काय म्हणायचं? व्हेरिएबल्स. आणि एका इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल्स पाहिजेत? तर 2 व्हेरिएबल्स पाहिजेत. आता बघा, मी एक इक्वेशन लिहिलं, 2x plus 3y इज इक्वल टू 4. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होणार का नाही? पहिल्यांदा तुम्हाला इक्वेशन ओळखता आली पाहिजेत. कोणती इक्वेशन? तर जी इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत. आता बघा, हे एक मी इक्वेशन लिहिले. आता हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का? बघा, चेक करूया. पहिल्यांदा शब्द कोणता आहे तुमचा? लिनियर. लिनियर म्हणजे काय? की ज्याची डिग्री किती पाहिजे? 1. मग आता बघा, आपण डिग्री कुणाची चेक करतोय? जे त्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स असतील ते. आता याच्यामध्ये व्हेरिएबल्स कोणते आहेत? एक्स आणि वाय. बघा, डिग्री 1 आहे का? जेव्हा डिग्री दिलेली नसत्या तेव्हा डिग्री किती असते तुमची? 1. मग बघा, एक्स ची पण डिग्री 1 आहे आणि वाय ची पण डिग्री किती आहे? 1. म्हणजे पहिली कंडिशन तुमची सॅटिस्फाय झाली. त्यानंतर बघा, इक्वेशन आहे काय? LHS, RHS आणि मध्ये साइन इज इक्वल टू आहे काय? बघा, इक्वेशन ही तुमची झाली RHS, ही झाली तुमची LHS आणि मध्ये साइन कोणतं आहे तुमचं? इज इक्वल टू. म्हणजे हे इक्वेशन आहे. आणि बघा, व्हेरिएबल्स किती पाहिजे? तर 2 व्हेरिएबल्स पाहिजेत. आहेत का 2 व्हेरिएबल? बघा, इथं एक्स आणि इथं वाय आहे, परंतु ती जी व्हेरिएबल आहेत ती 2 व्हेरिएबल डिफरंट पाहिजेत. इथं पण एक्स, इथं पण एक्स, इथं पण वाय, इथं पण वाय, असं नको आहे. किती व्हेरिएबल्स पाहिजेत कंपल्सरी? तर 2 व्हेरिएबल पाहिजेत आणि ती 2 व्हेरिएबल काय पाहिजेत? डिफरंट पाहिजेत. बघा, इथं एक्स आणि वाय म्हणजे किती व्हेरिएबल झाली? 2. मग हे जे इक्वेशन आहेत बघा, तिन्ही पण कंडिशन तुमच्या सॅटिस्फाय झाल्या. मग हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का नाही? तर आहे. का आहे? कारण लिनियर पण आहे, इक्वेशन पण आहे आणि 2 व्हेरिएबल्स पण आहेत, म्हणून हे इक्वेशन काय आहे तुमचं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता बघा, अनेक इक्वेशन लिहूया आपण. 5x² + 6y इज इक्वल टू 3. आता बघा, हे इक्वेशन लिनियर इक्वेशन तुम्हाला बघितल्यानंतर समजायला पाहिजे की हे लिनियर इक्वेशन आहे का नाही. बघा, काय काय पहिली कंडिशन काय आहे तुमची? लिनियर म्हणजे डिग्री किती पाहिजे व्हेरिएबलची? तर 1 पाहिजे. बघा, आता इथं व्हेरिएबल कोणते आहेत तुमचं? एक्स आणि वाय. बट एक्सची डिग्री किती आहे? 2 आहे. मग हे लिनियर इक्वेशन होणार आहे काय? नाही. आपल्याला कंपल्सरी व्हेरिएबलची डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे. इथं एक्सची डिग्री किती आहे? 2 आहे. म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होणार नाही. एक जरी तुमची कंडिशन फेल गेली तरी पण हे लिनियर इक्वेशन होत नाही. आता बघा, अनेक इक्वेशन घेऊया. 4p² प्लस 4p + 5q + 6 इज इक्वल टू 0. आता बघा, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होणार काय? बघा,
व्हेरिएबलची डिग्री 1 आहे का बघा. व्हेरिएबल कोणकोणते आहेत तुमचे, पी आणि कोणता आहे क्यू. बघा पी ची पण डिग्री 1 आहे आणि क्यू ची पण डिग्री 1 आहे, म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. इक्वेशन आहे का बघा, LHS आहे तुमची, RHS आहे आणि मध्ये साइन कोणतं आहे तुमचं, इज इक्वल टू, म्हणजे हे इक्वेशन आहे. आणि दोन व्हेरिएबल्स आहेत का बघा, आहेत का दोन व्हेरिएबल्स, पी आणि क्यू. मग हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होणार का नाही, तर होणार. म्हणजे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. आता बघा अनेक एक्झाम्पल घेतलं, 4m + 6m इज इक्वल टू 4. आता मला सांगा हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे काय. बघा कंडिशन चेक करूया. पहिल्यांदा जे तुमचे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची डिग्री किती पाहिजे, 1. आता बघा इथं पण एम आहे आणि इथं पण एम आहे. मी काय सांगितलं की जे व्हेरिएबल्स 2 असतील ते 2 व्हेरिएबल्स काय पाहिजे तुमचे, डिफरंट, सेम व्हेरिएबल नको आहेत. मग बघा इथं पण एम आहे आणि इथं पण एम आहे, जे व्हेरिएबल तुमचे काय झाले तर सेम झाले. मग हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होणार आहे काय, नाही. बघा नावामध्येच आहे इन, किती व्हेरिएबल्स आहेत, 2 व्हेरिएबल्स. आणि ते 2 व्हेरिएबल्स कसे पाहिजेत, डिफरंट पाहिजेत. म्हणजे इथं पण एम आहे इथं पण एम आहे, सेम व्हेरिएबल झाला, म्हणजे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होणार नाही. बघा ही 4 एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. आता चॅप्टरच्या नावाचा तुम्हाला अर्थ कळाला असेल. आता बघा पुढचा तुमचा पॉइंट आहे तो म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन. आता सायमल्टेनियस इक्वेशन कुणाला म्हणायचं बघा, सायमल्टेनियस इक्वेशन कुणाला म्हणायचं तर बघा व्हेन वी कन्सिडर 2 इक्वेशन्स सायमल्टेनियसली. बघा आता मी 2 इक्वेशन कन्सिडर केली. पहिले इक्वेशन घेतलं x + y = 2 आणि दुसरं इक्वेशन घेतलं x - y = 4. बघा जर मी ही 2 इक्वेशन एकत्र सोडवलीत, काय म्हटलं मी, ही जर 2 इक्वेशन व्हेन वी कन्सिडर 2 इक्वेशन्स सायमल्टेनियसली अँड वी गेट, आपल्याला काय मिळते, एक युनिक, म्हणजे काय, एकच सोल्युशन मिळते, तेव्हा त्या इक्वेशनला कोणते इक्वेशन म्हणायचं तर सायमल्टेनियस इक्वेशन. कोणते इक्वेशन म्हणायचं, सायमल्टेनियस इक्वेशन. बघा सायमल्टेनियस इक्वेशन कुणाला म्हणायचं तर व्हेन वी कन्सिडर 2 इक्वेशन्स इन लिनियर व्हेरिएबल्स देन वी गेट युनिट सोल्युशन. त्याला कोणतं इक्वेशन म्हणतोय आपण, सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजेच काय, आपण जर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, बघा ही जी 2 इक्वेशन मी कन्सिडर केलेत ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत काय. बघा 2 व्हेरिएबल आहेत, त्यानंतर दोन्ही पण व्हेरिएबलच्या डिग्री किती आहेत, 1 आहेत, आणि इक्वेशन आहे का बघा LHS आणि काय आहे RHS. म्हणजे ही जी 2 इक्वेशन आहेत ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत. मग ही 2 इक्वेशन जेव्हा आपण एकत्र सोडवतोय तेव्हा त्याला कोणतं इक्वेशन म्हणायचं, सायमल्टेनियस इक्वेशन. आता बघा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायच्या 2 मेथड आहेत. किती मेथड आहेत, 2. पहिली मेथड आहे तुमची इलिमिनेशन मेथड आणि दुसरी मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड. आता बघा बघा सायमल्टेनियस इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या किती मेथड आहेत, 2. पहिली कोणती मेथड आहे तुमची, इलिमिनेशन मेथड, आणि दुसरी मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड. आता बघा ह्या 2 मेथड आहेत तुमच्या सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायच्या. आता आपण सायमल्टेनियस इक्वेशन कुणाला म्हणायचं ते बघितलं. आता त्या 2 मेथड ज्या आहेत त्या बघूया. बघा इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. तुम्हाला क्वेश्चन मध्ये कोणती मेथड यूज करायचं हे दिलेलं नसते. तुम्हाला फक्त क्वेश्चन काय असतोय तर सॉल्व्ह द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन. मग कोणती मेथड यूज करायची हे कोणावरती डिपेंड असते तर तुमच्यावरती डिपेंड असते. आता बघा आपण काय करूया तर एकच एक्झाम्पल दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करून दाखवूया. म्हणजे मी एकच एक्झाम्पल घेतो, ते इलिमिनेशन मेथडनं पण सोडूया आणि सबस्टिट्यूशन मेथडनं पण सोडूया. म्हणजे तुम्हाला कळेल की दोन्ही पैकी कोणती मेथड काय आहे सोपी आहे. तर मी सांगायचं झालं तर इलिमिनेशन मेथड तुमची काय आहे सोपी आहे, कुणापेक्षा, सबस्टिट्यूशन मेथड पेक्षा. मग बघा इलिमिनेशन मेथड ही सोपी आहे सबस्टिट्यूशन मेथड पेक्षा.
म्हणून काय आपण करूया, कंपॅरिझन करूया, म्हणजे एकच एक्झाम्पल दोन्ही मेथडनं सोडून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा मी एक एक्झाम्पल घेतलं. काय एक्झाम्पल घ्या बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14 आणि घेऊया एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. हे एक आपण काय घेतलंय, एक्झाम्पल घेतले. आता बघा पहिल्यांदा आपण कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करून बघूया, इलिमिनेशन मेथड. आता इलिमिनेशन मेथड पहिल्यांदा, इलिमिनेट या शब्दाचा अर्थ काय तर घालवणे. इलिमिनेट या शब्दाचा अर्थ काय होतो तुमचा, घालवणे. मग ह्या मेथड मध्ये काय करायचं, जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दोन व्हेरिएबल दिलेले आहेत. आता बघा ह्या क्वेश्चन मध्ये कोणकोणते दोन व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय. मग इलिमिनेशन मेथडने मी सोडवा लागलोय. मग इलिमिनेशन मेथड मध्ये काय करायचं, त्यातला एक व्हेरिएबल काय करायचा, कॅन्सल करायचा. मग बघा दोन व्हेरिएबल पैकी जर मी एक व्हेरिएबल कॅन्सल केला तर मला कुणाचा आन्सर मिळणार, दुसऱ्या व्हेरिएबलचा आन्सर मिळणार, बरोबर आहे का नाही. मग ह्या व्हेरिएबलचा आन्सर मिळाल्यानंतर ना ही जी समजा इथं व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 2, तर ही व्हॅल्यू जर तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये पुट केली तर तुम्हाला कोणाचा आन्सर मिळणार, एक्सचा आन्सर मिळणार. आपण इक्वेशन सोडवतोय याचा अर्थ काय तर त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स दिले आहेत त्या व्हेरिएबलचं काय फाइंड करतोय, आन्सर. आता बघा याच्यामध्ये कोणकोणते व्हेरिएबल्स आहेत, एक्स आणि वाय. मग मी हे इक्वेशन सोडवणार याचा अर्थ मी काय करणार तर कुणाकुणाचं उत्तर काढणार, एक्स आणि वायचं. हे पहिल्यांदा समजून घ्या. इक्वेशन सोडवणे याचा अर्थ काय, त्यातल्या व्हेरिएबलचं आन्सर काय करायचं, फाइंड करायचं. मग आता बघा एक्स आणि वाय. मग इलिमिनेशनचा अर्थ काय, एक व्हेरिएबल काय करायचा, इलिमिनेट करायचा. म्हणजे आपण तसाच कॅन्सल करू शकत नाही, कसा कॅन्सल करायचा ते पण सांगणार आहे. मग एक व्हेरिएबल कॅन्सल करून दुसऱ्या व्हेरिएबलचं आन्सर काय करायचं, फाइंड. आणि दुसरा कोणता आहे बघा, सबस्टिट्यूशन मेथड. आता सबस्टिट्यूट याचा अर्थ काय तर ती व्हॅल्यू कोणत्या तर इक्वेशन मध्ये काय करायची, पुट करायची. ती व्हॅल्यू कोणत्या तर इक्वेशन मध्ये काय करायची, पुट करायची. म्हणजे आता बघा जर तुमच्याकडे दोन इक्वेशन असतील तर त्या ज्या दोन व्हेरिएबल आहेत, कोणकोणते दोन व्हेरिएबल असणार तुमचा, एक्स आणि वाय. एका व्हेरिएबलचा आन्सर काढायचं आणि ते व्हेरिएबलचं आन्सर दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय करायचं, पुट करायचं. म्हणजे मला कुणाचं उत्तर मिळणार, वायचं उत्तर मिळणार. बघा सबस्टिट्यूटचा अर्थ काय होतोय, तुमची व्हॅल्यू काय करायची, पुट करायची. आणि इलिमिनेशनचा अर्थ काय होतोय, एक व्हेरिएबल तुमचा काय करायचा, कॅन्सल करायचा. बघा दोन्हींचा पण नावाचा अर्थ कळाला असेल. इलिमिनेशन म्हणजे घालवणे आणि सबस्टिट्यूशन म्हणजे काय करायची, व्हॅल्यू पुट करायची किंवा ठेवायची. आता बघा एक्झाम्पल मी काय घेतले तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. आता इथे एक तुम्हाला ट्रिक सांगतो. काय ट्रिक आहे बघा, तर तुम्हाला इलिमिनेशन मेथड मध्ये काय करायचं, एक व्हेरिएबल कॅन्सल करायचं. मग आता बघा इथं वाय आणि इथं पण काय वाय. पहिल्यांदा तुम्ही काय चेक करायचं तर त्या व्हेरिएबलचं कोइफिशियंट चेक करायचं. काय चेक करायचं, कोइफिशियंट. आता बघा असं जर असेल एक्स वाय तर याचे कोइफिशियंट किती असतात, कोइफिशियंट दिलेले नाहीत. याचा कोइफिशियंट म्हणजे किती असतात, कोइफिशियंट 1 असतात. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही 1x आणि इथं किती लिहिणार तुम्ही 1y. आता बघा कोइफिशियंट दिलेले नाहीत म्हणजे किती असतात, कोइफिशियंट 1. म्हणजे इथं पण 1 आणि इथं पण 1 म्हणजे तुमचे कोइफिशियंट काय झाले, सेम झालेत. जर पहिल्यांदा तुम्ही इक्वेशन सोडवताना काय चेक करायचं की कोइफिशियंट सेम आहेत का नाहीत. आणि जर तुमच्या इक्वेशन मध्ये कोइफिशियंट सेम नसतील तर तुम्ही काय करून घ्यायचं, कोइफिशियंट सेम करून घ्यायचं. आता कसं सेम करायचं हे आपण नंतरच्या एक्झाम्पल मध्ये बघणारच आहे. आता बघा इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे म्हणजे तुमचा कोइफिशियंट काय आहे, सेम. मग सेम करायची गरज आहे का तुम्हाला, नाही. आता तुम्ही काय चेक करायचं तर साइन चेक करायचं. काय ट्रिक सांगणार आहे बघा, जर तुमची डिफरंट साइन असतील, जर तुमची साइन काय असतील, डिफरंट असतील तर तुम्ही काय करायची, त्या दोन इक्वेशनची करायची ऍडिशन. काय करायची, ऍडिशन. आणि जर तुमची साइन सेम असतील, सेम म्हणजे काय, प्लस प्लस किंवा काय असेल मायनस मायनस, तर त्या दोन इक्वेशनची करायची सबस्ट्रॅक्शन. त्या दोन इक्वेशनची काय करायची, सबस्ट्रॅक्शन. हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कोणता पण क्वेश्चन काय करता येईल, सॉल्व्ह करता येईल. कारण मुलांना काय होत नाही, ऍडिशन करायची का सबस्ट्रॅक्शन करायची हेच कळत नाही नेमकं, त्यामुळे एक्झाम्पल खाली सॉल्व्ह होत नाही. आता बघा इथे तुम्हाला ट्रिक सांगितल्या. आता बघा कोइफिशियंट सेम आहे का, आहे. पहिल्यांदा काय चेक करायचं, कोइफिशियंट सेम आहे का. त्यानंतर काय चेक करणार तुम्ही, साइन. आता बघा मधली साइन चेक करायची, प्लस आणि मायनस. म्हणजे ही जी दोन साइन आहेत ही सेम झालीत का डिफरंट झालीत, डिफरंट. पण डिफरंट साइन असतील तर त्या दोन इक्वेशनची काय करायची, ऍडिशन करायची. मग आता बघा याला इक्वेशन नंबर 1 दिलं आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 दिलं. आता मला ऍडिशन करायचे. मग काय लिहिणारा, ऍडिंग इक्वेशन
1 and 2 इक्वेशन 1 आणि 2 ची काय करायची ऍडिशन. आता बघा इक्वेशन लिहून घेऊया. x प्लस वाय इज इक्वल टू 14 प्लस दुसरं इक्वेशन काय तर x मायनस वाय इज इक्वल टू 2. आता बघा ऍडिशन करून घेऊया. x प्लस एक्स आता याला कोएफिशियंट नाही म्हणजे किती असणार आहे 1 आणि 1. 1 प्लस 1 किती लिहिणारा 2 आणि हा तुमचा x आहे हा ऍज इट इज झाला. आता बघा प्लस मायनस आता आपण इलिमिनेशन मेथड करायला लागलोय म्हणजे मला एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा आहे. आता एक व्हेरिएबल तुमचा इलिमिनेट होतोय का बघा. प्लस मायनस काय असते तुमचा मायनस असते म्हणजे y मधून y गेल्यानंतर काय होणार आहे तुमचं 0 म्हणजे हा व्हेरिएबल तुमचा काय झाला कॅन्सल. कसा कॅन्सल झाला साइन कोणते प्लस मायनस काय असते मायनस म्हणून हा व्हेरिएबल तुमचा काय झाला कॅन्सल. इज इक्वल टू 14 प्लस 2 आन्सर किती येते तुमचं 16. आता बघा काय मिळालं तुम्हाला 2x इज इक्वल टू 16. आता मला कोणाचं उत्तर काढायचं आहे एक्सचं. मग 2 इथं कोणत्या साईडला आहे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे त्या साईडला केल्यानंतर ना इज इक्वल टूच्या काय होणार आहे अपोजिट साईन म्हणजे काय होणार आहे डिव्हिजन म्हणजे कसं लिहिणार आहे 16/2. एक लक्षात ठेवा जेव्हा आपण ह्या साईडचा नंबर ह्या साईडला शिफ्ट करतोय तेव्हा आधी ह्या साईडचा नंबर लिहायचा आणि मग शिफ्ट झालेला नंबर लिहायचा बरोबर आहे. आता बघा 2 1 जा 2 आणि 2 8 जा किती येणार आहे 16 म्हणजे एक्सचं आन्सर किती मिळालं तुम्हाला 8. एक्सचं आन्सर किती मिळालंय 8. आता बघा मगाशी काय सांगितलं मी इक्वेशन सोडवतोय म्हणजे काय त्या इक्वेशन मध्ये जे दोन व्हेरिएबल्स दिल्यात त्या व्हेरिएबल्सचा आन्सर काय करायचं फाइंड. आता कोणकोणते दोन व्हेरिएबल होते एक्स आणि वाय. आता मला एक्सचं उत्तर मिळालंय अजून कोणाचं उत्तर मिळायचं बाकी आहे वायचं उत्तर मिळायचं बाकी आहे. मग कसं काढायचं वायचं उत्तर तुम्हाला इथं कोणत्या पण व्हेरिएबलचं आन्सर मिळू दे एक्सचं मिळू दे किंवा वायचं मिळू दे ही व्हॅल्यू तुम्ही कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करा. फर्स्ट मध्ये केलीसा तरी चालत्या किंवा सेकंड मध्ये केलीसा तरी पण चालत्या तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलचं काय मिळते आन्सर. आता बघा x इज इक्वल टू 8 पुट इन इक्वेशन 1. आता मी इक्वेशन 1 मध्ये पुट केली. काय इक्वेशन 1 आहे बघा तर x प्लस वाय इज इक्वल टू 14. आता बघा व्हॅल्यू पुट करूया x ची 8 म्हणजे जिथे x आहे तिथे काय पुट करणार 8 प्लस वाय इज इक्वल टू 14. आता बघा मला कुणाचं उत्तर पाहिजे आहे वायचं म्हणून वाय आहे तसंच ठेवला. आता बघा हा प्लस 8 आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होणार मायनस म्हणजे आधी ह्या साईडची संख्या लिहिली 14 आणि मग शिफ्ट झालेली म्हणजे मायनस किती लिहिणारा 8 म्हणजे आता बघा वायचं उत्तर तुम्हाला किती मिळणार 14 मायनस 8 केल्यानंतर उत्तर किती येते 6. किती आन्सर येते तुमचं 6 म्हणजे बघा एक्स आन्सर आले 8 आणि वायचं आन्सर आले 6. आता बघा फायनल आन्सर लिहिताना देअरफॉर ब्रॅकेट टाकायचं पहिल्यांदा एक्सचं उत्तर लिहायचं आणि वायचं. मग एक्सचं उत्तर किती आले तुमचं 8 कॉमा वायचं उत्तर किती आले तुमचं 6. वायचं उत्तर 6 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हे तुमच्या गिवन इक्वेशनचं काय झालंय सोल्युशन. ही तुमची कोणती मेथड झाली म्हणायचं इलिमिनेशन मेथड. आता हेच एक्झाम्पल कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करून बघूया सबस्टिट्यूशन मेथडनं. बघा काय एक्झाम्पल घेतलंय आपण तर x प्लस वाय इज इक्वल टू 14 आणि काय घेतलंय x मायनस वाय इज इक्वल टू 2. ह्याला इक्वेशन नंबर 1 दिलं आणि ह्याला इक्वेशन नंबर काय दिलं 2. आता इलिमिनेशन मेथड मध्ये आपण काय बघितलं काय केलं पहिल्यांदा कोएफिशियंट सेम आहेत का बघितलं. मग कोएफिशियंट सेम असतील तर काय केलं जर डिफरंट साईन असतील तर ऍडिशन केली आणि सेम साईन असेल तर काय करायचे सबस्ट्रॅक्शन. तर सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय करायचं जे दोन व्हेरिएबल्स दिल्यात त्यात जी दोन इक्वेशन दिल्यात त्या दोन इक्वेशन पैकी पहिल्यांदा एक इक्वेशन काय करायचं कन्सिडर करायचं. दोन्ही पैकी जे तुम्हाला इझी वाटते इक्वेशन ते इक्वेशन काय करायचं कन्सिडर. बघा काय काय इक्वेशन आहेत एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14 आणि दुसरं इक्वेशन काय आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. मग आता मला दुसरं इक्वेशन काय वाटतं सोपं मग मी दुसरं इक्वेशन कन्सिडर करतो. मग काय लिहिणार कन्सिडर इक्वेशन x मायनस वाय इज इक्वल टू 2. आता मी हे इक्वेशन कन्सिडर केलं. बघा सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय करायचं जी दोन इक्वेशन आहेत त्या दोन्ही इक्वेशन पैकी एक इक्वेशन काय करायचं कन्सिडर आणि ते जे तुम्ही कन्सिडर इक्वेशन केले त्या कन्सिडर इक्वेशन पैकी एक तर एक्सचं आन्सर फाइंड करायचं किंवा कोणाचं फाइंड करायचं वायचं. म्हणजे आता बघा कसं व्हॅल्यू तुम्ही फाइंड करायचं समजा मला एका व्हेरिएबलचं उत्तर पाहिजे म्हणजे कोणाचं उत्तर पाहिजे एक्सचं तर मी काय करणार हा मायनस वाय आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे प्लस वाय म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आन्सर मिळणार तुम्हाला 2 प्लस वाय. बघा
दोन्ही सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय केलं मी, दोन्हीपैकी एक इक्वेशन कन्सिडर केलं आणि त्या एका इक्वेशनवरून एक्स ची व्हॅल्यू काढायची किंवा कुणाची काढायची, वायची. दोन्हीपैकी एका व्हेरिएबलचे आन्सर फाइंड करून घ्यायचं. म्हणजे बघा, मला पाहिजे एक्सचं उत्तर म्हणून मी एक्स आहे तसंच ठेवला. मग हा मला मायनस वाय नको आहे, मग हा मायनस वाय त्या साईडला गेल्यानंतर काय होणार, प्लस वाय. मग मगाशी काय सांगितलं, जेव्हा आपण व्हॅल्यू शिफ्ट करतोय तेव्हा आधी ह्या साईडची व्हॅल्यू लिहायची आणि मग शिफ्ट झालेली व्हॅल्यू लिहायची. म्हणजे एक्स इज इक्वल टू तुम्हाला काय आन्सर मिळालं, 2 प्लस वाय. या इक्वेशनला इक्वेशन नंबर 3 दिली. आता बघा, एक्स इज इक्वल टू तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे ही कुणाची व्हॅल्यू झाली, एक्सची व्हॅल्यू झाली, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू जे तुम्ही इक्वेशन कन्सिडर केलेलं नाही त्या इक्वेशन मध्ये काय करायची, पुट करायची. बघा, आता तुम्ही कन्सिडर करताना कोणतं इक्वेशन कन्सिडर केलंय, सेकंड. आता सेकंड मध्ये ही व्हॅल्यू पुट करून चालेल का, नाही. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायला पाहिजे, फर्स्ट मध्ये. जे इक्वेशन तुम्ही कन्सिडर केलेलं नाही त्याच्यामध्ये पुट करायची, जे कन्सिडर केले त्याच्यामध्ये पुट करायची नाही. मग बघा, एक्स इज इक्वल टू 2 प्लस वाय पुट इन इक्वेशन 1. मी आता सेकंड कन्सिडर केले म्हणून मी कोणत्यामध्ये पुट करणार, फर्स्ट मध्ये. जर तुम्ही फर्स्ट कन्सिडर केलं असलं तर कशामध्ये पुट करायची, सेकंड मध्ये. आता बघा, इक्वेशन 1 लिहूया, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14. आता बघा, एक्स जिथं आहे तिथे तुम्ही काय पुट करणार, 2 प्लस वाय. मग आता इथं एक्स आहे, मग एक्सच्या जागी काय मी पुट केलं तर 2 प्लस वाय, परत हा प्लस वाय ॲज इट इज आणि इज इक्वल टू 14. आता बघा, तुम्ही लाईक टर्म असल्यानंतर ना त्यांचे काय करताय, ऍडिशन. मग लाईक टर्म्स कुणाला म्हणायचं, एक्स एक्स, म्हणजे तुमचा व्हेरिएबल काय पाहिजे, सेम पाहिजे. मग आता बघा, इथं पण वाय आणि इथं पण काय वाय. मग आता हा 2 मी ॲज इट इज लिहिला, प्लस वाय प्लस वाय, त्याला कोएफिशियंट नाही म्हणजे किती असतोय, 1. 1 प्लस 1 किती आन्सर मिळणार आहे तुम्हाला, 2. आणि काय लिहिणारा, वाय आणि इज इक्वल टू किती लिहिणारा, 14. आपण इक्वेशन कसं सॉल्व्ह करतोय, व्हेरिएबलची टर्म एका साईडला आणि नंबर काय करतोय एका साईडला. मग व्हेरिएबलची टर्म कोणती आहे तुमची, 2y इज इक्वल टू 14. हा प्लस 2 आहे, त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, -2. मग आता बघा, 2y इज इक्वल टू 14 मायनस 2. आन्सर किती मिळणार आहे तुम्हाला, 12 मिळणार आहे. आता बघा, मला कुणाचं उत्तर पाहिजे आहे, वायचं. आता हा 2 नको आहे, 2 इथं कोणत्या साईन मध्ये आहे, मल्टिप्लिकेशन. त्या साईडला गेल्या काय होणार आहे, डिव्हिजन. म्हणजे किती लिहिणार आहे, 12/2. आता भागालो, 2 1 जा 2 आणि 2 6 जा किती येणार आहे, 12. म्हणजे वायचं आन्सर तुम्हाला किती मिळालं, 6. वायचं आन्सर किती मिळालं तुम्हाला, 6. आता बघा, वायचं आन्सर मिळाले, एका व्हेरिएबलचं आन्सर मिळाले, अजून कोणत्या व्हेरिएबलचं मिळायचं राहिले, एक्सचं मिळायचं राहिले. आता मला सांगा, ही वायची व्हॅल्यू मी कोणत्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर मला लगेच आन्सर मिळेल एक्सचं. बघा, 3 इक्वेशन आहेत, 1 2 आणि 3. बघा, जर मी इक्वेशन 3 मध्ये पुट केली तर मला लगेच आन्सर मिळणार. तुम्ही फर्स्ट आणि सेकंड मध्ये पुट केल्यानंतर पण मिळणार, पण कॅल्क्युलेशन थोडं काय करायला लागणार, जास्त. आता बघा, वाय इज इक्वल टू 6 पुट इन इक्वेशन 3. काय इक्वेशन 3 आहे बघा, एक्स इज इक्वल टू 2 प्लस वाय. मग एक्स इज इक्वल टू 2 प्लस, जिथं वाय आहे तिथं काय पुट करणार, 6. म्हणजे एक्स आन्सर किती मिळणार, 2 प्लस 6. काय आन्सर मिळणार आहे तुम्हाला, 8. आता आन्सर कसं लिहिणार, देअरफॉर ब्रॅकेट टाकायचं, एक्सची व्हॅल्यू लिहायची, किती येणार आहे तुमची एक्सची व्हॅल्यू 8 आणि वायची व्हॅल्यू किती आल्या 6 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हे तुमचं गिवन इक्वेशनचं काय झालंय, सोल्युशन झालंय. बघा, मी तुम्हाला दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करून दाखवलंय, एकच एक्झाम्पल. आन्सर मध्ये काय डिफरन्स दिसतोय का बघा, इथं पण तुमची एक्सची व्हॅल्यू 8 आल्या आणि इथं पण एक्सची व्हॅल्यू किती आल्या, 8. आणि बघा, इथं पण वायची व्हॅल्यू तुमची 6 आल्या आणि इथं पण वायची व्हॅल्यू किती आल्या तुमची 6 आल्या. म्हणजे दोन्ही पण मेथडनं सॉल्व्ह केलं तर तुमचं आन्सर काय येते, सेमच येते. आन्सर मध्ये चेंज होत नाही. हेच तुम्हाला दाखवून द्यायचं होतं म्हणून मी एकच एक्झाम्पल दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करून दाखवले. जर डिफरंट एक्झाम्पल घेतले असतील तर तुमच्या लक्षात आलं नसतं. बघा, दोन्ही पण मेथडनं सॉल्व्ह करून दाखवले, तर दोन्ही पण मेथडनं सॉल्व्ह केल्यानंतर ना आन्सर काय येते तुमची सेम. आता मला सांगा, इलिमिनेशन मेथड सोपी आहे का सबस्टिट्यूशन मेथड सोपी आहे, हे तुम्ही खाली मला कमेंट करून सांगायचं. आणि बघा, माझ्या मेथडनुसार इलिमिनेशन मेथड काय आहे तुमची सोपी. बघा, लगेच आन्सर मिळते. सबस्टिट्यूशन मेथडमध्ये थोडं तुम्हाला जास्त कॅल्क्युलेशन करावं लागते आणि इथं कोएफिशियंट मी सेम, म्हणजे इझी एक्झाम्पल घेतले म्हणून हे थोडं छोटे एक्झाम्पल झाले. तर इथं तुमचं कोएफिशियंट सेम नसतील तर ते कोएफिशियंट सेम करून म्हणजे तुमचं आन्सर काय ते मोठं, त्याच्यापेक्षा इलिमिनेशन मेथडमध्ये तुम्हाला आन्सर काय मिळते, फास्ट. म्हणून आपण
प्रॅक्टिस सेट मधली जी सगळी एक्झाम्पल आहेत ती कोणत्या मेथडने सॉल्व्ह करणार आहे? इलिमिनेशन मेथड. तुम्ही एका मेथडवरती फोकस करा. दोन्ही पण मेथड करायचं झालं तर दोन्ही मध्ये तुमचं काय होणार आहे? जमलिंग. ह्याच्यात काय करायचं त्याच्यात काय करायचं ते लक्षात राहणार नाही. त्यापेक्षा काय करूया आपण? एलिमिनेशन मेथडनं सगळे एक्झाम्पल काय करूया? सॉल्व्ह करूया. म्हणजे तुमच्या ही जी मेथड आहे ती काय होईल? तुमची परफेक्ट होईल. बघा ह्या दोन्ही पण मेथड, त्यानंतर न चॅप्टरच्या नावाचा अर्थ ते तुमच्या लक्षात आलं काय? बघा आता बघा ह्या दोन मेथड बघितल्या. आणि ह्याच्यामध्ये पॉइंट आहे, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. बघा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा जनरल फॉर्म काय? आता हे बघणार आहे. तर जनरल फॉर्म काय सांगितलंय बघा, तर ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा तुमचा काय आहे? जनरल फॉर्म. बघा ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 आणि त्याच्यामध्ये a b आणि c आर रियल नंबर. म्हणजे ए बी सी तुमचे कोणते नंबर पाहिजेत? रियल नंबर पाहिजेत. आपण काय करतो इक्वेशन मध्ये? आता बघा या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोणकोणते झाले तुमचे? एक्स आणि वाय. आणि ए आणि बी हे त्याचे काय झालेत? कोइफिशियंट. कारण त्यांनी खाली काय म्हणले? ए बी सी हे ते काय आहेत? रियल नंबर आहेत. म्हणजे ते त्याचे काय होणार आहेत? कोइफिशियंट होणार आहेत. आणि आपण हा जो प्लस सी कॉन्स्टंटची टर्म आहे ती आपण त्या साईडला काय करून लिहितोय? शिफ्ट करून लिहितोय. म्हणजे बघा आता असं असेल 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. आता बघा हे इक्वेशन बरोबर ह्याला मॅच होते. आपण काय करतोय? हा प्लस 4 त्या साईडला गेल्यानंतर काय करतोय? मायनस 4. म्हणजे 2x प्लस 3y इज इक्वल टू किती लिहितोय? -4. आता बघा हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स होणार. काय लिनियर म्हणजे काय? डिग्री 1 पाहिजे व्हेरिएबलची. आहे काय डिग्री 1? आहे. त्यानंतर दोन व्हेरिएबल पाहिजेत. आहेत का दोन व्हेरिएबल? कोणकोणते आहेत? एक्स आणि वाय. आणि काय पाहिजे तुमचं? इक्वेशन पाहिजे. म्हणजे LHS पाहिजे आणि RHS. आणि मध्ये साइन कोणतं पाहिजे? इज इक्वल टू. म्हणजे हे इक्वेशन पण आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स होणार आहे. बघा जनरल फॉर्म काय आहे? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आणि ए बी सी आर काय पाहिजे तुमचं? रियल नंबर्स. आणि काय कंडिशन याच्यामध्ये? ए अँड बी आर नॉन झिरो नंबर. सॉरी, नॉन झिरो नंबर ॲट द सेम टाइम. म्हणजेच काय? जे तुमचे इथले कोइफिशियंट आहेत ते कोइफिशियंटचे नंबर नॉन झिरो पाहिजेत. म्हणजे झिरो नको आहेत. आणि काय पुढे म्हणले बघा? ॲट द सेम टाइम. म्हणजे तुम्ही असं इक्वेशन लिहू शकत नाही 0x प्लस 0y इज इक्वल टू 2. असं इक्वेशन तुम्ही लिहू शकत नाही. ह्या इक्वेशनला तुम्ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणू शकत नाही. कारण त्यांनी काय कंडिशन सांगितल्या? ए आणि बी च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या नॉन झिरो पाहिजेत. म्हणजे झिरो नको आहेत ॲट द सेम टाइम. म्हणजे एकाच वेळेला त्या व्हॅल्यू दोन झिरो नको आहेत. असं जर असेल म्हणजे आता इथं 5x लिहिलं आणि इथं 0y लिहिलं तर चालतंय. बघा एकाच वेळेला झिरो नको. दोन्हीपैकी एका व्हेरिएबलचा आन्सर झिरो असेल तर चालते. परंतु दोन्ही पण एकाच वेळेला झिरो नको आहे. हा तुमचा या इक्वेशनचा कोणता फॉर्म होता? जनरल फॉर्म. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितले की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा सायमल्टेनियस इक्वेशन कुणाला म्हणायचं? पहिल्यांदा आपण काय बघितलं? चॅप्टरच्या नावाचा अर्थ. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं? तुम्हाला MCQ साठी विचारतात. 4 ऑप्शन दिलेले असतात आणि त्यापैकी कोणता ऑप्शन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे ते ओळखायला सांगतात. त्या ज्या मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर केल्या, लिनियर कुणाला म्हणायचं, इक्वेशन कुणाला म्हणायचं, व्हेरिएबल्स कुणाला म्हणायचं, फर्स्टला आपण 4 एक्झाम्पल तुम्हाला दाखवलीत त्याप्रमाणे ओळखायचं. त्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशन कुणाला म्हणायचं हे बघितलं. त्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायच्या 2 मेथड आहेत, इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड.
त्याचा अर्थ काय ते बघितलं. त्यानंतर ना एकच एक्झाम्पल दोन्ही मेथडनं तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं. त्या एकाच एक्झाम्पलचा आन्सर दोन्ही पण मेथडनं कसं सेम येते ते पण आपण बघितलं. आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काय बघितलं, जनरल फॉर्म एक बघितला. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 5.1 मधील एक्झाम्पल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे आपण सगळ्या 9th स्टँडर्डच्या चॅप्टरचे व्हिडिओ पोस्ट करणार आहे. त्यामुळं आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.